आमचे मॅनेजर उठलेले आहे, आता सध्या चाय पिते आहे. आणि इथे आपले HR झोपलेले आहेत. तिथे एक एम्प्लॉई आहे, ती पण सध्या झोपले आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर कालपासून माझे लास्ट इयरचे एक्झाम सुरू झाले आहेत. सध्या सकाळचे 9:30 वाजता आहेत. काल रात्रीपासून माझी बॉडी डोकं दुखत होतं, म्हणून मी रात्री 10:30 वाजता झोपलो आणि आज सकाळपासून झोपूनच आहे, म्हणून माझा अभ्यास सुद्धा झाला नाहीये. सागर मानस दीक्षित निघाले आहेत, मी पण पटापट निघतो आणि एक्झाम देऊन आपल्याला लगेच बोईसरसाठी निघायचं आहे, कारण की बाळू मामाचा आज बड्डे सुद्धा आहे. सो तो आपल्याला तिकडे सेलिब्रेट करायचा आहे. चला फायनली आमची एक्झाम झालेली आहे आणि माझा पेपर चांगला गेला आहे. फक्त शेवटला आम्ही थोडी घाई करतो. दीक्षिला कसा गेला पेपर? माझ्यासाठी चांगला गेला, पण स्टार्टिंगला अक्षर एवढं सुंदर काढलंय मी, आणि नंतर एवढं घाण अक्षर काढलं की टीचरला समजलं तर खरंच खूप बरं होईल माझ्यासाठी. चला आता मी पहिला गोळी घेतोय, कारण की माझं पूर्ण बॉडी जी आहे ती दुखते. आपल्याला बोईसरला सुद्धा जायचं आहे, समोर आहे मेडिकल. ओके, सो मी पोचलो आहे मामांच्या घरी. मामा नाईट करून आले होते म्हणून ते सध्या झोपत आहेत. मी तुम्हाला संध्याकाळी त्यांच्याशी भेटवेल. मी पण सध्या थोडासा आराम करतो, कारण की मी गेटवरती बसून आलो आहे. चला संध्याकाळ झाले, सध्या संध्याकाळचे 6 वाजता आहेत आणि सागर मामा इथे लसूण सोलत आहेत. काय बनवायचं आज? चिकन. तिकडे मामा पण तयारी करतात. कांदा कापणं चालू आहे म्हणलं बरंच वाटतंय. ज्यांचा बड्डे आहे तेच आज काम करत आहेत आणि खर्च मग त्यांनीच केलाय. इथे आल्यापासून मी पाणीच पितोय, कारण मला खूप तहान लागते. गरमीचे दिवस सुरू आहेत आणि इथे आल्यावरती मी माठातलं पाणी पिलं. वा, खूप थंड लागते. बाकी तुम्ही हे घर बघा, एकदम अपुरं वाटतंय, कारण की इथे बाबा झोपलेले असायचे, बसलेले असायचे आणि मी जेव्हा पण एंटर झाल्यावरती बाबा आधी दिसायचे, ते गेट खोलायचे. पण आता ते नाही आहेत. आता तुम्हाला मागे फ्रेममध्ये दिसत असतील. खूप वाईट वाटतं आणि खूप चांगलंसुद्धा वाटतं, कारण की म्हातारपण हे खूप वाईट असतं आणि असे दिवस कोणावरतीच येऊ नये, कारण आजारपणात माणूस खूप काही झेलत असतो. सो त्याचं गेलेलंच बरं असतं एक वेळेस आपल्याला वाटतं. तुम्हाला असं वाटत असेल की हे वाक्य मी उगाच वापरलं, पण हीच लाईफ आहे, प्रत्येकाला कधी ना कधी जायचं आहे. सो हे गाईस, हे 15-20 दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो आहे. मामाची इथे जेव्हा मी होतो तेव्हाच मला एक फोडी आली होती, तुम्हाला दिसलं असेल. ते मला असं वाटलं की काहीतरी मच्छर वगैरे चावल्याने आला असेल, पण मी त्याला इग्नोर केलं आणि ती फोडी अशीच फुटली माझ्याकडून. त्यानंतर माझी हालत खराब होत गेली आणि मला हे एक एक करून पूर्ण फोड्या येत गेल्या. ह्या मला कांजण्या झाल्या होत्या. पण हा व्लॉग अजून एंड झाला नाही आहे. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे, यूट्यूब चॅनलबद्दल, व्हिडिओजबद्दल. नवीन फोन घेतल्यानंतरचा आत्तापर्यंतचा हा सगळ्यात सिम्पल व्हिडिओ मी बनवला आहे, कारण की माझी हालत खराब होत चालली होती आणि तेव्हा मी शूट करू शकलो नाही, म्हणून तुम्हाला मध्ये मध्ये क्लिप्स अर्धवट दिसत असेल. कन्सिस्टन्सी जी असते ती खूप गरजेची असते. आधी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघून घ्या, मग आपण बोलूयात. आज मामांचा बड्डे आहे, तो सेलिब्रेट करूया. सध्या मी लसूण सोलले आणि इथे आम्ही मटरसुद्धा घेऊन आलो आहे, सो मटरसुद्धा सोलतो. सध्या रात्रीचे 9 वाजता आहेत. आमचं जेवण बनवून झालं आहे. मी सध्या चाललो आहे मामांसाठी केक आणायला. मला समोर एक केक शॉप दिसतंय, आपण छोटासाच केक घेणार आहोत. हे बघा समोर. हॅपी बर्थडे टू चिकन बनवलंय, बाळू दादानं सागर गवईनं 1 नंबर चिकन बनवलंय. सध्या रात्रीचे 11 वाजतात आणि आमचं जेवण झालं आहे आणि इथे आम्ही बसलो आहे हो ढोलकी घेऊन. मामा ढोलकी वाजवून दाखवतात आपल्याला. कोणता वाजवत आहे? नटरंग. चला 1 2 3. गुड इव्हिनिंग गाईज. सर काल रात्री आम्ही बड्डे सेलिब्रेट करून जेवून झोपलो आणि दुसऱ्या दिवशी आय एम सो सॉरी मी व्लॉग शूट करू शकलो नाही. सध्या संध्याकाळचे 8 वाजता आहेत आणि आत्ता सागरसुद्धा येऊन गेला आहे. म्हणजे त्यांना कळालं की बरं नाही मला, म्हणून तो पण आला. मम्मी पण आता कामावरतून आले आणि मम्मी माझे हातपाय दाबते दुपारपासून. पूर्ण मी गोळा घेतल्यानंतर घाम आला होता
तो पण ती पुसून काढते. ॲक्च्युली माझा बी पी लो झाला होता, त्यामुळे मला अशक्तपणा जास्त आला होता आणि आता थोडं बरं वाटतं आहे. मग मम्मी काय म्हणणं आहे तुझ्या याच्यावर? हां. काय म्हणणं आहे म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची खाण्यापिण्यावर हे ते. तुम्हाला बघायला थोडंसं विचित्र वाटेल म्हणून मी मास्क घातलंय. ओके, सो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले बरेच लहान मुलांना मी ओळखतो, जे की रोज व्हिडिओ बनवतात, ते यूट्यूबवरती अपलोड करतात आणि मला भेटल्यावरती ते बऱ्याच गोष्टी मला विचारतात. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला हे ठरवावं लागणार की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये काय व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत, तुमचा कंटेंट काय असणार आहे, त्यात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे. तर तुमचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला गोष्टी दाखवावं लागणार, त्याबद्दल तुम्हाला बोलावं लागणार आणि तुम्ही काय बोलताय हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा खूप हळू बोलत असतो आणि म्हणून समोरच्याला कळतच नाही की समोरचा व्यक्ती म्हणजे तुम्ही काय म्हणतायत आणि बाजूला नॉईज असतो. त्या नॉईजमुळे पण बरेच लोक व्हिडिओ बघायला कंटाळा करतात. म्हणून अशा ठिकाणी व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करा जिथे थोडासा आवाज कमी असेल. दुसरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही शूट करू शकता, पण ते शूट केलेलं एडिट करणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करताय आणि त्यात म्युझिक ॲड करून दाखवताय. त्यात बऱ्याचदा आपण एकच गोष्ट 10-15 सेकंड किंवा काही लोक 1 मिनिटं एकच गोष्ट, जशी की गाडी चालली आहे आणि समोरचं तुम्ही नेचर दाखवताय, तर एका गोष्टीमध्ये अडकून नाही राहायचंय. क्लिप्स ज्या आहेत त्या कॉन्स्टंटली चेंज झाल्या पाहिजे, जेणेकरून आपला जो व्ह्यूवर आहे तो बोर होणार नाही. तुम्ही व्हिडिओ बनवत राहा, ते अपलोड करत राहा आणि जसं आपण व्हिडिओज बनवतो तसे आपल्याला आपल्या चुका कळायला लागतात आणि त्यात आपण इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. आय होप गाईज तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.